आज जे काही माध्यमांमध्ये चर्चा या ठिकाणी होत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत येणार की नाही किंवा काय, असं माजी खासदार काकडे साहेबांनी त्यांचं वैयक्तिक मत या ठिकाणी व्यक्त केलं. तुम्हा सर्वांना माहिती की पुणे शहराला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महानगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरं जात असताना त्या ठिकाणी दादांची भूमिका होती की पुणेकरांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचं त्यांचं मनामध्ये होतं. ट्रान्सपोर्टचा वरचा भार कमी व्हावा आणि लोकांनी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करावा. त्यानिमित्त दादांचं म्हणणं होतं की लोकांना मेट्रो असेल किंवा PMPL असेल हे मुफ्त या ठिकाणी देण्याचं त्यांचं धोरण होतं. महिलांना या ठिकाणी सक्षम करण्याच्या हेतूने बचत गटाच्या महिलांना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची दादांची भूमिका होती. आरोग्यांमध्ये पण दादांची विमा त्या पद्धतीने की 5 ते 15 लाखापर्यंतचे विमा यांनी दादा म्हणलं ते त्यावेळेस करायचं. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना किंवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम असं हे सगळे असे त्यांचे दादांनी त्यावेळेस दिलेले शब्द होते. आणि त्या पद्धतीने ज्यावेळेस आम्ही सामोरं गेलो आणि पुणेकरांनी या ठिकाणी आम्हाला विरोधात राहण्याचं मॅन्डेट दिलं, त्यानंतर दादांनी या ठिकाणी तो निर्णय घेतला आणि निलेश निकम आमचे भैया यांना विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी त्यावेळेस घोषित केलं. आणि आज ताग्यामध्ये आम्ही पुणेकरांचे तेच प्रश्न समोर घेऊन 500 स्क्वेअर फीटपर्यंतच्या घरांना या ठिकाणी टॅक्स नाही द्यायचा, अशा पद्धतीचे आम्ही मुद्दे घेऊन आजही महापालिकेमध्ये काम करत होतो. मला वाटतं त्यातला एक मुद्दा आपण 500 स्क्वेअर फीटपर्यंतच्या घरांचा हा मला वाटतं मार्गी लागलेला आहे महिलांसाठी. हा तो एक मुद्दा होता. अशा पद्धतीचे मुद्दे आम्ही घेऊन आलो आणि आज त्या पद्धतीने काम करत आहोत. त्यामुळं आज तरी म्हणजे असा कुठला आमचा निर्णय झालेला नाहीये. जो काय निर्णय होईल किंवा त्याच्यावरती काय चर्चा होईल ते पक्षश्रेष्ठीवरती जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू. सध्या राज्याच्या राजकारणात काही असे घडामोडी घडलेत की विरोधात असले की कामं होत नाहीत, त्यामुळे काही जण सत्ताधारी पक्षात जातात. तसे काय शहर पातळीवर तुम्हाला जाणवतंय का की तुम्ही विरोधी बाकावर आहेत आणि तुमची कामं होत नाहीत, त्यामुळं सत्ताधारी पक्षात गेलं पाहिजे, सर्व म्हणजे सोबत गेलं पाहिजे त्या सत्ताधारी पक्षात, असं काय जाणवलंय का तुम्हाला? हे पहा, किंवा अशी काही चर्चा आहे का की भाजपसोबत जावं महापालिकेत? अजून अशी काय कुठली आमच्या चर्चा नाही. आम्ही आज विरोधात बसण्याचं जी आम्ही भूमिका घेतली त्याच्यावरती ठाम काम करत आहोत. आणि मला वाटतं आमचे नगरसेवक त्यांच्या भागातले प्रश्न या जीबीच्या माध्यमातून पुणेकरांसाठी लढत आहेत. आणि असा कुठं अजून आमच्या पक्षामध्ये चर्चाही नाही, निर्णय नाही. जो वरिष्ठांचा हा अधिकार आहे त्याच्यावरती बोलणं मला हे वाटत नाही आहे. त्यामुळं वरिष्ठ ज्यावेळेस वरच्या पार्टीला काही निर्णय होतील, तसं काय प्रस्ताव आला तर त्याच्याबद्दल आम्ही विचार करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.